नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट ऐकलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? रातोरात करोडपती होणारी माणसं, ते रस्त्यावर आलेली माणसं. बऱ्याच लोकांना वाटतं शेअर मार्केट म्हणजे एक जुगार आहे, जिथे लोकांचं नशीब चालतं. पण मित्रांनो, हा जर जुगार असता तर वॉरन बफेट, राधाकिशन दमानी हे यातून अब्जाधीश झाले असते का? नक्कीच नाही. शेअर मार्केट हे जुगार नाही, तर ते एक सायन्स आहे. जर तुम्हाला पोहता येत नसेल आणि तुम्ही समुद्रात उडी मारली तर बुडणारच. आणि जर तुम्ही पोहणं शिकून गेलात तर तुम्ही नक्कीच तरंगाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय, सेन्सेक्स, निफ्टी काय भानगड आहे, हे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. समजा मला एक मोठी वडापावची फॅक्टरी टाकायची आहे, ज्यासाठी मला 10 लाख रुपये हवे आहेत. पण माझ्याकडे फक्त 5 लाख आहेत. आता मी काय करणार? मी माझ्या मित्रांना सांगणार, तुम्ही मला 5 लाख द्या, त्या बदल्यास मी तुम्हाला माझ्या कंपनीत पार्टनरशिप देईल. ही जी भागीदारी असते यालाच शेअर म्हणतात. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे मालक बनता. मग ती मालकी 0.001% का असेना. जर कंपनीला नफा झाला तर तुमचा शेअर वर जातो आणि जर कंपनी तोट्यात गेली तर तुमचा शेअर खाली येतो. हे इतकं साधं आहे. आता प्रश्न येतो की शेअर्स घ्यायचे कुठे? जसं भाजी घेण्यासाठी भाजी मंडईत जातो, तसं शेअर घेण्यासाठी शेअर बाजार, स्टॉक एक्सचेंज असतो. आपल्या भारतात 2 मुख्य बाजार आहेत. त्यात पहिला बाजार आहे BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हा एशियातला सर्वात जुना बाजार आहे आणि यात 5,000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. आणि दुसरा बाजार आहे NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. हा सर्वात मोठा आणि आधुनिक बाजार आहे. आणि तुम्ही बातम्यांमध्ये जे शब्द ऐकता, सेन्सेक्स आणि निफ्टी, ते काय आहेत? हे या बाजारांचे मीटर्स आहेत. सेन्सेक्स सांगतो की BSE मधल्या 30 कंपन्या कशा चालत्या आहेत आणि निफ्टी सांगतो की NSE मधल्या टॉप 50 कंपन्या कशा चालत्या आहेत. जर निफ्टी हिरव्या रंगात असेल तर समजायचं बाजार तेजीत आहे आणि जर तेच लाल रंगात असेल तर समजायचं मंदीत आहे. तुम्हाला शेअर मार्केट सुरू करण्यासाठी 3 गोष्टीची गरज आहे. बँक अकाउंट जे तुमच्याकडे आहे, दुसरं आहे पॅन कार्ड, तिसरं आहे डीमॅट अकाउंट. जसं पैसे ठेवायला बँक अकाउंट लागतं तसं शेअर्स ठेवायला डीमॅट अकाउंट. आजकाल तुम्ही अपस्टॉक, ग्रो, एंजल वन सारख्या ऍप्सवर अगदी 10 मिनिटात फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट उघडू शकता. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पण सावधान, सुरुवात करताना कोणाचेही ऐकून किंवा टिप्स घेऊन पैसे टाकू नका. सुरुवातीला फक्त ब्लू चिप चॅम्पियन्स म्हणजे रतन टाटा, रिलायन्स, HDFC अशा मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा किंवा म्युच्युअल फंड्सने सुरुवात करा. रातोरात श्रीमंत होण्याच्या नादात इंट्राडे ट्रेडिंग करू नका, तर इन्व्हेस्टिंग करा. तर मित्रांनो, शेअर मार्केट म्हणजे देशाच्या प्रगतीत सहभागी होण्याचा मार्ग आहे. याला घाबरू नका, पण सावध नक्की राहा. आणि अशाच फायनान्शियल ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिका आणि कमवा.